तर बोला ना काय झालं. नो बॉल आहे का. चार धावा धाफलकावरती आहेत. एक मिनिट 2 बिमर टाकलेत का. यस बॉलर त्या ठिकाणी नंतर गोलंदाजी करू शकतो. एकदा पाहिजे तर आयोजक कमिटीला विचारून घ्या. अविनाश भाऊ. हा प्रवीण भाऊ तुम्ही देखील बघा. बॉलर यस बॉलर बंद असेल कारण 2 बिमर टाकले. अविनाश भाऊ एकदा बघून घ्या. 2 बिमर टाकलेत. बॉलर कंटिन्यू करायचा आहे का. बॉलर बंद असेल. चेतन सिंघवी साहेबांच्या नक्कीच शुभ असते. यापुढील सामन्याचा टॉस देखील आपण करून घेणार आहोत. हा द लॉयन्स विरोधात जेन्युइन क्रिकेट क्लब. चला कॅप्टन संगनायक संपर्क करा. दोन बिमर या मॅच मध्ये बॉलिंग नाही करू शकणार हा बॉलर आता पुन्हा या मॅच मध्ये. आलेल्या बाकी सगळ्या टीम आणि खेळाडूंना कमिटीकडनं एक विनंती आहे की कमिटीला सहकार्य करण्याचा प्रयत्न करा. काय आपणलाही बऱ्याच वेळेस काय होतं छोट्या मोठ्या गोष्टी राहतात कमिटीकडनं पण त्या गोष्टीला सहकार्य करून स्पर्धा मोठी करण्याचा प्रयत्न करावा मला असं वाटतं आणि सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. द लायन्स आणि जेन्युइन क्रिकेट क्लब यावेळेस प्रचंड मोठा धडाका धूम धडाका. चेंडू एक टप्पा घेऊन होते फरार. इथे धावा मिळतात 4 चौकार. द लायन्स आणि जेन्युइन क्रिकेट क्लब यांचे कॅप्टन जर आलेले असतील तर यांनी लवकरात लवकर स्टेजवर संपर्क साधावा. यानंतर होणारी मॅच डीजे थोडस लक्ष ठेवा. यस 8 धावा ज्या धफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह स्ट्रोक सन्मान देण्याचा प्रयत्न केला. पहा या ठिकाणी आपण पाहिलं तर कव्हर पॉईंटच्या खेळूच्या माध्यमातून तो चेंडू स्टॉप केला गेला. अडवला गेला. द लायन्स क्रिकेट क्लब आणि जेन्युइन क्रिकेट क्लब यांचे कॅप्टन दोघांनी स्टेजवर संपर्क साधावा. यावेळी देखील आपण पाहिलं बॅटची कड आहे परंतु पॉईंटच्या खेळूच्या माध्यमातून हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. हो चेंडू हातातून निसटलाय. 2 धावा अजिबात मिळणार नाही जिथे एकच एकावरती संतुष्टी दर्शवावी लागेल. 5 चेंडू या पहिल्या षटकातील आपण पाहिले आणि 10 धावा खर्च देखील केला गेला. पुन्हा एकदा इथे देखील आपण पाहिलं तर संपर्क चांगला आहे. त्या ठिकाणी खेळाडू असले तरी ते बनतील दर्शक. दर्शक बनतायत दिवाने. येतोय चौकार. धावा 4 आता वाजवा. यानंतर होणारी मॅच कोथरूड आणि सातारा रोड स्पार्टन्स यांच्या कॅप्टननी टॉस साठी इकडे यायचंय. यानंतरची होणारी मॅच स्पार्टन्स आणि कोथरूड. चला कॅप्टन्स या.
टॉस करून घ्या, मॅचला वेळ आहे आणखीन, पण टॉस करून घ्या. गोलंदाजी मार्कवर आता प्रफुल्ल असणार आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती पायरेट्स ऑफ हडपसर संघाच्या 14 धावा, 14 रन्स विदाउट लॉस. पुन्हा एकदा इथे देखील आपण पाहिलं तर पहा, फलंदाजाने प्रयत्न केला, कुठल्याही प्रकारची धाव इथे नसणारा विकेट किपर नक्की त्या ठिकाणी चित्तेची चतुराई दर्शवत आहेत. डॉटबॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला तो गोलंदाज प्रफुल्ल सोनवणे यांचा. यावेळेस इथे आपण पाहिलं तर स्टंप टू स्टंप केली जाणारी ही गोलंदाजी होती. फुलरलेनचा चेंडू आपल्याला स्पार्टनचे कॅप्टन आणि कोथरूड चे कॅप्टन दोघांनी टॉस का बॉस कडे यायचे. याच्यानंतर होणारी मॅच टॉस करून घ्यायचं आपल्याला. स्पार्टन्स आणि सुपर किंग्स चला या. संतोषजी गाडगे यांना विनंती आहे की टॉस करून घेण्यासाठी टॉस का बॉस इकडे या. ही कोथरूड वाले संतोषजी गाडगे. हा येत आहेत येत. पुन्हा एकदा विकेट किपरने त्या ठिकाणी प्रयत्न केला. पंचांचा इशारा, नो बॉल आहे. इथे काय काय होतंय म्हणजे मला वाटतं 2 धावा आहेत आताच्या. यस, पुन्हा एकदा नक्की त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पहा, संपर्क केला, एक टप्पा घेऊन अगदी चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळाला. थांबा थांबा डीजे. केला परंतु इथे संधीचं सोनं करण्यासाठी फलंदाज सज्ज असणार आहेत. संपर्क केलाय, सातारा इथे आपण पाहिलं तर चेंडू संतोष फरार, षटकार. आणि कोथरूड कॅप्टन, कोथरूड कॅप्टन. पुन्हा एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगला क्षेत्ररक्षण कव्हर पॉईंटच्या खेळाडूच्या माध्यमातून. टॉस 2 षटकांच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस पायरेट संघाच्या 29 धावा. आणि कोथरूड सुपर किंग्स टेल आलेला आहे. कोथरूड जिंकलेला आहे टॉस. बॉलिंग घेतलेली आहे कोथरूडने. कोथरूड तुम्हाला विचारायचं असं की सातारा रोड स्पार्टन आता तुमच्या बरोबर खेळणार आहे, तर तुम्ही किती ह्याच्यामध्ये त्यांना रोखायचा प्रयत्न कराल? कमीत कमी धावांमध्ये त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही, कारण आमची बॉलिंग स्ट्रॉंग आहे. आम्ही कमीत कमी रन करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. एक मॅच झाली आता संतोष, आता शेवटची मॅच, आणि तुम्ही किती रन करायचा विचार करताय आता? तशी रणनीती ती काय आखलेली नाही. या स्पर्धेतलं आमचं आव्हान संपुष्टात आलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही काय होईल ते आता बघू. तरी तुमची बॅटिंग साईड चांगली असताना आता तुम्ही, मला वाटतंय की तुम्ही धावांचा उत्तुंग डोंगर कोथरूड समोर ठेवाल असं मला वाटतंय. तर तुम्ही त्या बाबतीत काय रणनीती करताय का नाही? नाही, हे तरी पिच बॉलिंगसाठी सपोर्टिव्ह आहे, हे काय बॅट्समनसाठी सपोर्टिव्ह नाही आहे. त्याच्यामुळे बॉलरांचा बोलबाला आहे आज. थँक्यू.
इथे पुन्हा एकदा आपण पाहण्याचा संपर्क कमालीचा होता, परंतु पहा एफर्ट देखील लाजवाब आहे. तिथे 2 धावा फलंदाज संघाच्या खात्यामध्ये जमा करतात. या षटकाची सुरुवात जर का आपण पाहिली तर सुनील आहेत, एक षटकार आला, एक चौकार आला, त्याच्यानंतर डबल. 41 धावा धावफलकावरती, 41 रन्स विदाउट लॉस. पुन्हा एकदा हलकीशी अपील केली गेली, परंतु त्या अपीलला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद रिस्पॉन्स इथे पंचांचा नाहीये. दबाव दडपण प्रेशर नक्कीच खरं तर टाकण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु पंच देखील त्या ठिकाणी नटस से नमस. 41 धावा धावफलकावरती स्थिर आहेत. चांगला कमबॅक गोलंदाज सुनीलच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाला. इथे पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये तो चेंडू अडवला गेला. वेल स्टॉप, चांगला नक्की चेंडू तिथे टाकून स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवला जातो गोलंदाजाच्या माध्यमातून. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. पुन्हा एकदा पिकअप शॉट, खिलाड़ी के मस्तक पर बेहतरीन लंबे लंबे छक्के की दस्तक. 6 धावा षटकार. सहा धावा, 6 रन षटकार. परंतु इथे वाईड बॉल, एक अतिरिक्त अवांतर धाव देखील संघाच्या खात्यामध्ये जमा होतीये. 54 धावा दफलकावरती. एका बाजूला आपण पाहिलं तर ऋषी 16 चेंडू मध्ये 39, तर दुसऱ्या बाजूला 7 मध्ये 10 किशोर. यावेळेस पिकअप शॉट, बल्लेबाज ने लगाया पूरा जोर. इस बार छक्का लगेगा वंस मोर. बल्लेबाज का नाम किशोर. इथे पुन्हा एकदा मिस्टाइम स्ट्रोक असणार आहे, तरी पण आपण पाहिलं तर अतिरिक्त वळण चेंडूने घेतले. त्या ठिकाणी खेळाडू पळतील, धावतील, फलंदाज देखील धावांची धावाधाव करतील आणि 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमवतील. 62 धावा धफलकावरती आपण पाहतोय. ज्या चौथ्याच्या षटकामध्ये आणि 4 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. 62 धावा. यावेळेस पुन्हा एकदा बिग ब्लास्ट. ओहो, चेंडू हातातून निसटला. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे होतोय फरार. षटकार. जंगल में शेर, बाहों में मोर, जंगल में शेर, बाहों में मोर, शेरों में चोर हो रामा. थँक्यू डीजे. यावेळेस पंचांचा इशारा डेफिनेटली येणार आहे. घास के कालीन को चीरती हुई गेंद सीमा रेखा के बाहर होगी फरार.
आताच्या बॅटची कडा आहे का सर? करण सर, बॅटची कडा. ओके. आउटसाइड एज ऑफ द बॅट अँड 4 रन्स डिपॉझिटेड इन बॅटिंग टीम स्कोर कार्ड. 4 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा असणार आहेत. 72 4 षटकांच्या समाप्तीनंतर. बॅटिंग पहा मैदानाच्या आतमध्ये सुंदर सुरू. एका बाजूला किशोर तर दुसऱ्या बाजूला ऋषी आहे. आणि सर्वांना विनंती करतो, आतापर्यंत गडी ही एकही गमावला गेला नाही. 72 धावा धावफलकावरती. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवा फलंदाजांसाठी. गोलंदाजी मार्कवर यावेळेस लक्ष्मण असणार आहेत. आता लक्ष्मण ती रेखा तिथे नक्कीच आखतील का त्या रेखाला पार करून पुन्हा एकदा चेंडू सीमारेषे पलीकडे भिरकावतील फलंदाज, ते इथे पाहणं गरजेचं आहे. 24 चेंडू मध्ये 72 बनवल्यात. यावेळेस हलक्या हाताने दिशा दर्शवली. बॅटची कडा लागली. पॉइंट शॉट थर्डमॅनच्या खेळूच्या माध्यमातून तो चेंडू अडवला गेला. सिंगल आली. 1 धाव 1 अंक संघाच्या खात्यामध्ये जमा असेल. 73 73 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. पुन्हा एकदा चांगला टप्पा आहे. भन्नाट वेग होता. अनुशासित गोलंदाजी. कुठेतरी गोलंदाज आता मला वाटतं फलंदाजांना थांबवणं ते इरादा करतीलच. यावेळी देखील आपण पाहिलं तर पहा चांगला संपर्क असणार आहे. चौऱ्याहत्तर धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा इथे देखील संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मिस टाइम स्ट्रोक फटका फसलाय. चेंडू देखील हो 3 टप्पे हातातच. फलंदाज इथे मला वाटतं ऋषी बाद होत आहेत, परंतु कॅच कोणी घेतलाय? मयूरने. म्हणजे न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहेत. राम. चौऱ्याहत्तर धावा धावफलकावरती आहेत. फलंदाज मला वाटतं पुन्हा एकदा बदललेत. माफ करा, संतोष आहेत. ऋषीने खरं तर प्रभावित केलं. 18 चेंडू मध्ये 40 धावा बनवल्या आणि बाद झाले. यावेळेस आपण पाहिलं तर पहा पुढे सरसावत प्रचंड मोठा तडाखा धरण्याचा प्रयत्न केला. केवळ आणि केवळ 1 धाव इथे मिळणार आहे फलंदाजांना. सिंगल. धावफलकावरती 75 75 धावा. संतोष आणि बॉल 5 झालेत. 1 चेंडू शिल्लक आहे. 75 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक प्रगतीपथावर असणार आहे. ज्या ज्या टीम्सच्या मॅचेस नाही आहेत किंवा ज्यांच्या मॅचेस झाल्यात त्यांना विनंती असणार आहे, जेवणाची व्यवस्था सुरू केली गेली आहे. जेवणाचा आस्वाद घ्या. 75 75 धावा आहेत. गोलंदाजी मार्कवर कोण आहे? प्रफुल्ल सोनवणे पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पहा दिशा दर्शवली. अगदी शेवटच्या क्षणी पाहिलं नेमकं. सगळ्या खेळाडूंना आणि प्रमुख पाहुण्यांना विनंती आहे
की जेवणाचं लागलेलं आहे आपलं काउंटर. तर जे आता ज्यांना ज्यांना कोणाला जेवण करून ज्यांची मॅच नसेल त्यांना जेवण करून घ्यायचं असेल त्यांनी नाही का स्टेज पशी येऊन ना त्यांची कुपन घेऊन जाणे, कॅप्टननी येऊन कुपन घेऊन जाणे. नंतर घेऊन जाणे. कोण आहे? हा ठीक आहे ना, देऊ ना त्यांना. ऐक ना, हे कमिटीकडनं त्यांना द्या, तुमच्या ओळखीचे जे आहेत ना त्यांना. इथे पुन्हा एकदा किशोरच्या माध्यमातून देखील पहा बॅटची कडा लागली, कॅच छुटा और गेंदबाज का दिल भी टूटा. मगापासून आपण ऋषी आणि किशोरची बॅटिंग पाहत होतो, परंतु यावेळेस 15 चेंडूवरती 30 धावा किशोरने बनवल्यात हे विसरून देखील चालणार नाही. 79 धावा धफलकावरती आहेत. या पहिल्या इनिंग पहिल्या डावातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. सौरभने इथे आपण मला वाटतं माफ करा प्रफुल्लने इथे जाळं विणलं, परंतु काही अंशी ते जाळं फाटकं निघालं. पुन्हा एकदा स्विंग एन मिस. फुलर लेनचा चेंडू होता, लोअर फुलटॉस चेंडूला फलंदाजाने खरं तर स्वतःला यॉर्क करून घेतलं. 79 वरती धफलक स्थिर आहे. शेवटचे 2 चेंडू आपण पाहणार आहोत या षटकातील. महालक्ष्मी मेडिकलचे मालक विशाल शिंपी यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचंही कमिटीतर्फे हार्दिक स्वागत. इथे फैकी पुन्हा एकदा भरकटली. तिथे आपण पाहिलं तर पहा काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. आताच्या टोटल धावा किती आहेत? 2च आहेत का 3 आहेत? टोटल धावा किती आहेत? 3 आहेत. ओके, हा एक शॉट आहे, 3 मिळणार आहेत. ज्या टीमची मॅच नसेल त्यांनी नाही का इथे येऊन कुपन घेऊन जा. जेवणाचं काउंटर लागलेलं आहे. नाही नको. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. पुढे सरसावत प्रचंड मोठा तड़ाका. खिलाड़ी वहां पर अगर मौजूद भी होंगे तब भी बनेंगे दर्शक बनतील दीवाने. 6 रन षटकार बनवल्या गेल्या. 88 जिंकण्यासाठी 89 धावांची गरज. उमेश 89. जेवण करा. स्कोर साठी बसवा. एवढी मॅच बसवा. दोन्ही टीमचा 12वा खेळाडू
स्टेज कडे या. सेकंड इनिंग आहे. ठेव बाळा इथं ठेव. इकडे दोघं जण बसले. ए हॅलो ऐ चक्कर अंपायरने लवकरात लवकर फिल्डिंग लावून घेणे. करण सुनील नवीन बॅट्समन. पाच मिनिटात याला फोन कर ना. आपला अमितला केक आणायला पाठवलंय. अमित कोटोडे. बॅट्समन नेम सुनील. आणि अतिशय उत्कृष्ट बॉल प्रकाश यांचा पुढे. 33 बॉल 89 रनाची गरज आहे ब्रिंटन 11 यांना. प्रकाश यांचा पुढचा बॉल. अतिशय उंचून टोललेला बॉल हा कॅच आहे. पाहूया काय होतंय. आणि कॅच घेतलेली आहे. अतिशय सुंदर बॉलिंग प्रकाश यांची. 2 विकेट घेतलेले त्यांनी.
सुनील हा नेक्स्ट राहुल राहुल हा नेक्स्ट बॅट्समॅन. हा लेग बाईकचा 1 रन. प्रकाशांची अतिशय उत्कृष्ट बॉलिंग. प्रकाशांचा अतिशय उत्कृष्ट बॉल. Ash, Ash, Ash. ला विनंती आहे सगळ्यांनी इकडे स्टेजकडे या. कमिटी मेंबर आपले सहकारी वैभवजी निकम सर यांचा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांचा केक कापण्याचा कार्यक्रम इथं स्टेजवरती करत आहोत. तरी सर्व कमिटी मेंबर्सने एक रन लेग आर्यन केमिस्टचे ओनर चेतन सिंघवी सर आलेले सरांचं कमिटीकडनं स्वागत. उत्कृष्ट असा लेग साइडला कोणी आसिफ काजी यांनी शॉट मारलेला आहे. सर्वांचा आभारी आहे मी. 2 ओव्हर 8 रन 2 विकेट. नेक्स्ट बॉलर सचिन. 24 बॉल 24 बॉल्स 81 रन्स ब्रिंटन 11 ला पाहिजे आहेत.
आपले तुम्ही काय झालं अहो पण तुम्ही जेवणार आहेत का? चेतन सिंघवी सर, चेतन सिंघवी सर, चेतन सिंघवी सर. वैभव सर एक 2 मिनिटं, आमचा पण कमिटीकडनं तुमचा केक कापण्याचा कार्यक्रम घेतोय आम्ही. वैभव सर, बर्थडे सेलिब्रेशन. वैभव सर, अंपायर लेग बाईज. आणखीन एक केक कापायचा आहे वैभव सरांना. आमच्या पुणे ऑक्शन स्पर्धेचे जनक, ज्यांच्या विचारातून पुण्याची ऑक्शन स्पर्धा पार पडली 25 नोव्हेंबर आणि 26 नोव्हेंबर या दिवशी, वैभव सरांनी त्या पूर्ण कमिटीमध्ये अतिशय मोलाचं योगदान दिलं होतं. त्या वैभव सरांचं त्या एवढ्या चांगल्या स्पर्धा घेतल्याबद्दल त्यांचं पण अभिनंदन. आणि त्यांचं हे वाढदिवसाचा केक कापून आपण त्यांचं सेलिब्रेशन करत आहोत. PCMC योद्धा आणि MSMR PCMC युनिट यांच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेच्या माध्यमातून वैभव सर आज इथं उपलब्ध झाले आणि आम्हाला त्यांचं केक कापण्याचं भाग्य भेटलं. त्याबद्दल आम्ही त्यांचं आभारी आहोत. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे वैभव सर, हॅपी बर्थडे टू यू. सॉरी, थोडं नाव उल्लेख करताना माझ्याकडनं चुकी झाली. आर्यन केमिस्टचे ओनर किरण सावंत सर यांनी स्टेजवर 1-2 मिनिट. एक बॉल राहिलाय. किरण सर यांचा कमिटीकडनं तिसरी ओव्हरचा लास्ट बॉल. उत्कृष्ट असा किरण सर, यॉर्कर, पण कीपर विकास माकोनेकडनं गचाड फिल्डिंग. करण सरांनी इथं उपस्थिती दर्शवली, यामुळं कमिटीकडनं आम्ही खूप खूप आभारी आहोत सरांचे. विकास माकोने यांनी फिल्डिंगचा स्तर उंचावा असं मला वाटतं. नेक्स्ट बॉलर नेम सर जेवण करून घ्या. थांब रे. साजिद, साजिद जेवण झालं असेल तर इकडे स्टेजकडे संपर्क. अंपायर हा पहिलाच बॉल आहे का? अंपायर एक बॉल झालाय. 6 पहिला बॉल आहे ना? अभिजित लटकर सरांचे पण कमिटीकडनं खूप खूप आभार. चार आहे का? ओके. अरे हो हो हो. तुझ्यासाठीच आणलाय केवढा ग तू घालून घे बघ एवढा, तुझ्यासाठीच आणलाय केवढा ग तू घालून घे बघ एवढा. पुढचा चेंडू आणि साजिद, साजिद जेवण झालं असेल तर ना स्टेजकडे ये ना. उमेश पुढचा चेंडू घेऊन येतात ना आणि फटका मारण्याचा प्रयत्न, पण अतिशय सुंदर असा फटका आणि बॉल गेला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रवीण पोतले, त्याला मला 500
पुढचा चेंडू उमेश आणि सुंदर असा फटका आणि सीमा रेखा षटकार. पार दणदणीत अतिशय उत्कृष्ट. षटकार. डोळ्यात डोळं भरून हाताला धरून येणार का लढत थोडं गोड होऊन मिठीत येणार का डोळ्यात डोळं भरून हाताला धरून येणार का लढत थोडं गोड होऊन पुढचा चेंडू आणि फटकवलेला हा चेंडू. आलेल्या सर्व खेळाडूंना आणि प्रमुख पाहुण्यांना विनंती आहे की जेवणाचं काउंटर लागलेले आहेत. ज्यांचं कुणाचं जेवण बाकी असेल त्यांनी जेवण करून घ्या. चार ओव्हर 29 रन. पुढचा षटक घेऊन येत आहे दत्ता. त्यातलं एक साजेदला विनंती आहे की सरांना किरण सावंत सरांना मोमेंट देऊन त्यांचा सत्कार करण्यात यावा. पुढचं षटक घेऊन येत आहे किरण दत्ता. सावंत सर मोमेंटो आहे आपल्याकडे एक छोटासा. पुढचा चेंडू आसिफ काजेसाठी दत्ता. बघूया काय होतंय ते. पुढचा षटक पुढचा चेंडू आणि सुंदर असा फटका. पाहूया क्षेत्र किरण सावंत सरांचे सुंदर कमिटीकडनं क्षेत्ररक्षण. खूप खूप धन्यवाद. ज्यांचं कुणाचं जेवण बाकी असेल त्यांनी सगळ्यांनी जेवण करून घेणे. काउंटर लागलेले जेवणाचं. दत्ता घेऊन येत आहे पुढचा चेंडू. हा ये ना आता. सुंदर असा फटका फटकावलेला आहे. ज्यांचं कोणाचं जेवण बाकी असेल त्यांनी जेवण करून घेणे. जेवणाचे काउंटर लागलेले आहेत. कॅमेरामॅन, अंपायर्स, स्कोरर सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी आणि जेवण करून घेणे. चेंडू बीट झालेला आहे इथं. त्यांना त्यांना दिलेलं आहे हो. अंपायर्सला विनंती आहे की थोडं स्पीडअप करा. पुढचा चेंडू आसिफ काजेसाठी आणि सुंदर असा फटका छटकावलेला आहे आणि सुंदर असा खूप कॅच. छान कॅच. अतिशय उत्कृष्ट झेल पकडलेला आहे. फिल्डर नेम संतोष. सर्व कमिटी मेंबर्सला पण विनंती आहे की जसं जसं जमन तसं आपलं कमिटीचे लोक पण जेवण करून घ्या. ज्यांचं कोणाचं कुपन घ्यायचं राहिलं असेल लवकरात लवकर इकडे यायचं कृपा करावी. ब्रिंटन 11 यांचा एक्स्ट्राचा प्लेयर लवकरात लवकर इकडे संपर्क साधावा. प्रफुल. पुढचा चेंडू प्रफुलसाठी दत्ता. बघूया आणि फटकवलेला हा चेंडू. आमचे मित्र महालक्ष्मी मेडिकलचे मालक शिंपी सर यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचंही कमिटीकडनं खूप खूप धन्यवाद. आणि इथे झेलबाज होताना डीजे मास्टर पण जेवण करून घ्या. डीजे मास्टर जेवण करून घ्या. सागर. पुढचा फलंदाज सागर. बघूया आपल्या टीम साठी काय प्रयत्न करतोय ते. प्रकाश सर थोडं स्पीडअप करा ना.
32 रन 5 ओव्हर झालेले आहेत. गोविंद पुढचा षटक घेऊन येताना बघूया. हा. शेवटचं षटक यानंतर घेऊन होणारी येतोय मॅच गोविंद. आणि पटकवलेला हा नो मॅन्स लँड मध्ये 1 रन. पुढचा चेंडू सागर साठी. एक रन. पायरट्स ऑफ हडपसर संघाला विनंती की थोडं स्पीडअप करा. पुढचा चेंडू गोविंद घेऊन येत आहे आणि इथे झेल करण्याचा प्रयत्न पण हातातून बॉल निसटलाय. पुढचा चेंडू गोविंद सुंदर असा पटकवलेला षट. दोन बॉल किती 53 रन करायचे. औपचारिकता बाकी आहे फक्त या सामन्यामध्ये. 2 बॉल 53 रनाची गरज. फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. 1 बॉल आणि 52 रनांची आवश्यकता. आणि या ठिकाणी मॅच पायरट्स ऑफ हडपसरने मॅच जिंकलेली आहे. अभिनंदन जिंकलेल्या संघाचं. ब्रिंटन 11 चे कॅप्टन यांनी स्टेजकर संपर्क साधावा. ब्रिंटन 11 चे कॅप्टन यांनी स्टेजकर संपर्क साधावा. आणि आता झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ऋषी याचा कमिटीकडनं हार्दिक अभिनंदन. ब्रिंटनचे कॅप्टन आपल्या कमिटी